वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स नुसार जगातल्या 180 देशामध्ये आपल्या मीडियाचा नंबर 157 लागतो. म्हणजे 157 हा जो नंबर आहे एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तर ना तुम्ही कधी शेतकऱ्याच्या समस्येच्या बाजूने, ना कधी तुम्ही विद्यार्थ्यांच्या समस्येच्या बाजूने, ना तुम्ही कधी नीट पेपर फुटीच्या विरोधात आहे, ना तुम्ही कधी महागाईच्या विरोधात आहे, ना तुम्ही या ठिकाणी कधी सामाजिक प्रश्न एखादा घेऊन त्याच्यावर चर्चा करताना दिसता. प्रत्येक वेळेस उठला की कुठला तरी धर्म, कुठला तरी या ठिकाणी आपण पाहतो गोदी मीडियाचा प्रकार, कुठं ना कुठं उठून काहीतरी सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांच्या विरोधात बोलण्याची तुमची कामं. आणि आज तुम्ही शिक्षकांना दो कवडी का म्हणता की हे शिक्षक, खास करून युट्यूबला शिकवणारे शिक्षक जे व्ह्यूज साठी शिकवतात किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत जरी एखादे ऑफलाईन असेल, शाळा स्कूल असेल तर त्यांना म्हणायचं की तुम्ही अकॅडमी जॉईन करा. असेल काय शिक्षकामध्ये फॉल्ट असेल त्यामध्ये आम्हाला त्याविषयी बोलायचं नाही, आणि काय पत्रकार पण निर्भीड आहेत त्याविषयी आम्हाला काय बोलायचं नाही. आम्हाला बोलायचंय तुमच्या म्हणजे बोलण्याची पात्रता आहे का, की शिक्षकांविषयी बोलण्याची पात्रता धारण करण्यासाठी एक लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता म्हणून तुम्ही काय केले. का तर एवढ्या गुळगुळीत भाषा तर तुम्हाला कळणार नाही की लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला का म्हणतात. का तर ज्या वेळेस ही पत्रकारिता सत्तेला प्रश्न विचारते, सत्तेला या ठिकाणी आरोपीच्या कडगड्यामध्ये उभा करते, त्यावेळेस या पत्रकारितेला आपण चौथा स्तंभ म्हणतो. अरे तुम्ही एखाद्या मेलोडी चॉकलेटचा इतिहास सांगत सांगत 2 दिवस तुमच्या TRP वर काम करता. तुम्ही नको त्या पत्रकारितेच्या गोष्टी तिथं आणता. कधी जनतेच्या प्रश्नाला तुम्ही सत्तेला प्रश्न डोळ्यात डोळा घालून विचारलेले नाही. आणि आज जे शिक्षक आकडेवारी सहित मांडतात ते फेक आकडेवारी असते, फक्त व्ह्यूज साठी ते आकडेवारीमध्ये मांडतात, हे तुम्ही सांगता. अरे जगभरात आपली जी इमेज झाली ही इमेज कुठेतरी वळून तुम्ही बघितली पाहिजे. का तर या ऑनलाईन एज्युकेशन मुळे आज जे शिक्षण शहरामध्ये एखादी MPSC ची बॅच करायची म्हटलं तर 30-35 हजार रुपये पूर्वी लागायचे कंबाईनची बॅच करायला. शहरामध्ये महिन्याचे 5-7-8 हजार रुपये विद्यार्थ्यांचे जायचे. आज 1000-2000 मध्ये हे विद्यार्थी आपल्या गावाकड, घराकड, झाडाखाली बसून शेतामध्ये कामाला राबून ही बॅच करू शकतात, शिकू शकतात. त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अपमान करताय ज्यावेळेस तुम्ही शिक्षकांना दो कवडीचा म्हणताय, त्या फुटक्या किमतीचा म्हणताय, त्यावेळेस त्यांच्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही त्याच लेवलला बघताय. आज या ऑनलाईन एज्युकेशन मुळे एखादी गृहिणी स्वतःची काय स्वप्न असतील ती सुद्धा साकार करू शकलेली. आणि तुमच्यामुळे घडलंय काय सामाजिक परिवर्तन. या अंजनी बायबद्दल जर बोलायचं झालं तर या बायकडून सामाजिक परिवर्तन काय घडले. कधी एखादा मुद्दा तो असा उचललाय की जेणेकरून या ठिकाणी देशभरातील युवक तुमच्या पाठीमागे उभा राहावा, किंवा त्याच्या बेरोजगारीवर तुम्ही बोललेला आहे, कुठं या ठिकाणी भ्रष्टाचाराबद्दल बोललेला आहे, काही केलेलं नाही. त्या ठिकाणी तळवे चाटण्याच्या पलीकडे आपण काही केलेलं नाही. पैसे घेऊन रिपोर्ट घेण्याच्या पलीकडे आपण काय केलेलं नाही. आणि त्याच्यामुळं तुमची पात्रता आम्हाला तर काय बोलण्याची नक्कीच नाही. स्वतःची पात्रता बघायची झाली तर तुम्ही जे रिपोर्टिंग करताना ते एकदा तुम्ही स्वतः एकदा बघा त्याला की आपण हे रिपोर्टिंग केलेलं आहे. खरंच आपण एक आज तक कशाला पण येऊन ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी म्हणणारे, तर तुम्ही कशाची ब्रेकिंग न्यूज आणि बातमी देता हे तुम्ही स्वतःला एकदा विचारा. स्वतः एकदा आरशापाशी उभा राहा, समोर उभा राहा, स्वतःची लेवल एकदा चेक करा, आणि मग त्यानंतर आमची माप ज्या प्रकारे काढायची त्या प्रकारे काढू शकता. तर एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.